नमोचा नवा हप्ता ओरिजिनल तारीख जाहीर. नमो शेतकरी योजना ₹2000 या दिवशी खात्यात जमा होणार थेट. आता तुमचे पैसे जमा होणार का नाही हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मान्सूनची तारीख ठरली. पहा महाराष्ट्र कधी चिंब होणार. मान्सूनची तारीख फिक्स झाली. यूपीमध्ये भयानक वादळ. वादळामध्ये 104 लोकांचा मृत्यू. माणसं हवेत उडाली. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. खुशखबर खुशखबर. आता लवकरच त्यांच्या खात्यातनी पैसे जमा होणार. 15 मेच्या आधी खात्यातनी पूर्ण पैसे जमा. आता पुढे काय आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना बोंबलायचं त्यांनी बोंबला. इंदुरीकर महाराजांनी केलं मोठं वक्तव्य. आता कीर्तन सोडणार आणि दुसऱ्या याच्यात घुसणार. पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना 21वा हप्ता डबल हप्ता वितरण सुरू झालेले आहे. 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. 2142 रुपये झाले. आता तुमचे कधी येणार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. लवकरच त्यांचे पैसे वितरण होण्याची शक्यता आहे. 15 मेच्या आधी थेट खात्यातनी 5000 रुपये जमा होणार. लाडकी बहीण योजना पैसे का नाही आले? किती दिवस वितरण? लाडकी बहीण 3000 रुपये वितरण अपडेट. आता लवकरच तुमच्या खात्यातनी थेट 3000 रुपये येणार. पण तुमचं नाव यादीत आहे का नाही हे पाहून घ्या पहिलेच. ऑनलाईन क्लासेस घ्या. शाळांना मोदींचं आवाहन. आता सगळ्या शाळांना घरी बसून क्लासेस करावे लागेल. बाहेर फिरू नका नाहीतर दंड होईल. मोदींचे आवाहन गांभीर्यानं घ्यावं. पवारांनी म्हणलंय. पाकिस्तानचे पेट्रोल भाव 450 रुपये लिटर. मुख्यमंत्री आपल्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवले पाहिजे. मोदींची भूमिका. शरद पवार पुढे काय म्हणाले? पंतप्रधानाचं आवाहन सर्वांना गांभीर्यानं घ्यावं. पंतप्रधान मोदींनी केलेले आवाहन सर्वांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे. पवारांचं वक्तव्य. मोदींचं आवाहन सर्वांनी नोंद घ्यावी नाहीतर तुम्हाला पुढे चालून अडचण येऊ शकते. सगळ्यांनी याला सिरियस घ्यावे. शरद पवार यांचं वक्तव्य. पंतप्रधानाच्या आव्हानाची सर्वांनी नोंद घ्यावी. देशावर मोठे संकट. आपल्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवले पाहिजे. मोदींची भूमिका. शरद पवार यांनी पुढे काय म्हणाले? भविष्यवाणी खरी ठरते. देशाला धक्का. अजितदादा गेले. आता आणखी 4 नेते जाणार. बाबांची भविष्यवाणी. या तारखेला देश रडणार. यामध्ये कोणकोणते नेते आता जाणार? जगभरात तेल संकट. भारतवरही परिणाम. पंतप्रधान मोदींचं देशवासियांना मोठं आवाहन. तेल आणि गॅसचा योग्य वापर केला नाही तर आपल्याला अडचणीत सामना करावा लागू शकतो. फडणवीस.